भक्तवंश कल्पतरू देव के देव महादेव मेरे भोले भंडारे। भगवान श्री महादेवाची वाङ्मयी प्रतिस्वरूपा श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा। प्यारे माता पिता, प्यारे श्रोता, प्यारे भक्तजनों, अखिल गुणनिधान रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार भगवान पंढरीश पांडुरंगाच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबाराया, जगद्गुरु तुकोबाराया आदी करून सर्व संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने राष्ट्र संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बाबाजींची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि महान तपस्वी महंत 108 स्वामी सोमेश्वर नंदगिरीजी महाराज बाबांच्या 15 वर्ष 3 महिने तप साधने नंतर 8व्या वर्षाचा प्रागट्य उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये, मोठ्या उत्साहामध्ये, मोठ्या भक्तिभावनेने आपण सर्व भक्तगण मिळून करतो आहे। आणि या 8व्या वर्षामधील प्रागट्य उत्सवाच्या या पावन पवित्र सोहळ्यामधील आजचा हा द्वितीय दिवस, दुसरा दिवस प्रारंभ करतोय। पवित्र पावन गुढी पाडव्याच्या या पावन पर्वावरती आपला हा उत्सव प्रारंभ होतोय। आज आपल्या या उत्सवामधील द्वितीय दिवस, दुसऱ्या दिवसाच्या शिवमहापुराण कथेला प्रारंभ करतोय। मैबाप भाग्यवान आहोत आम्ही, महान तपस्वी, महान संत सद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराजांचे लाडके पावन शिष्य, ज्यांनी 15 वर्ष 3 महिन्याची साधना केली। जे सर्वसामान्याच्या कल्पनेच्याही पलीकडे आहे। काही लोक इथे डोकं लावतात, कसं शक्य आहे रे? अरे 2 तास बसायचं म्हटलं तरी शक्य नाही है ना। पूजेला बसलो 10 मिनिटात पूजा आमची आटोपते। माळ घेऊन माळ जपायला बसलो, डोळ्यासमोर संसार उभा राहतो। माळ जाप करत असताना मन लागत नाही। 15 मिनिटं बसायचं म्हटलं तरी आमचे पाय दुखतात। अरे 2 तास कथेमध्ये बसायचं म्हटलं तरी शक्य नाही। एका रूम मध्ये 2 तास बसायचं म्हटलं तरी आम्हाला शक्य नाही। मग जमिनीच्या मध्ये 15 वर्ष 3 महिने हा महात्मा कसा राहिला असेल? मैबाप लक्षात ठेवा, हे आम्हा संसारिकाच्या कल्पनेच्या पलीकडचं आहे। एक साधू कळायला तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळ। बहुत उधड जरी झाली म्हैस गाय, तरी काय होईल कामधीन। आम्ही किती जरी विचार केला तरी आमच्या विचाराच्या पलीकडचा विषय आहे। मेरे नाथ, ज्यांच्यावरती गुरु कृपा झाली म्हणतात, गुरु कुर्बान तो चेला पहलवान। राष्ट्र संत जनार्दन स्वामीजींनी आयुष्यभर माझ्या भोलेनाथाची सेवा केली। मैबाप महात्म्यामध्ये ते सामर्थ्य असतं जे विधी लिखित आहे ते सुद्धा महात्मा बदलू शकतो।
मी स्वामीजींच्या बद्दल, स्वामीजींचे शिष्य 1008 स्वामी नाव विसरलो, त्यांच्या मुखातनं स्वामीजींबद्दल एक कथा ऐकली, फार गोड. एका व्यक्तीचा मृत झाला, स्वामीजींच्या सेवेमध्ये होता. काहीतरी काम चालू होतं आणि ती काम करत असताना त्याचा मृत्यू झालाय. लोक रडत आले, बाबा बाबाजी काम करत असताना त्याचा मृत्यू झालाय. बाबा म्हणले, असा कसा झाला? आडा त्याला माझ्याकडे. बाबाजींसमोर त्यांचा मृतदेह आणला गेला. बाबाजींनी काय विधात्याला बोलायचं ते बोलले आणि सांगितलं, अरे जो तुझं काम करतो, जो माझं काम करतो, त्याला तू कसा नेऊ शकतोस? आर तो गेला नाही, झोपला. उठ रे बाबा. फक्त हात अंगावर फिरवला आणि झोपेत न उठावा तसा मृत झालेला जीव कुठून उभा राहिला? हे सामर्थ्य साधनेचं असतं. जो त्या महात्म्याची सेवा करतो ना, पण इमानदारी नसावी, अंतकरणात नसावी. बघ, बाबाजी समोर असले की लुडूबुडू पुढं करायचं. बाबाजी, मी तुमच्या समोर बोलतोय आता, मी 8 वर्ष झाली बघतोय, 8 वर्ष. आता अतिपरिचयात आवज्ञा झाली. लोकांना महाराजही म्हणजे घरचा गडीच वाटू लागला. तुम्ही असल्यानंतर पुढे पुढे करतात, तुम्ही गेल्यानंतर आर कुत्र तोंड दाखवत नाही. तुम्ही असल्यानंतर पुढे पुढे करतात, पण तुम्ही गेल्यानंतर काही घेणं देणं नाही कुणाला. याला सेवा म्हणत नाहीत, याला दिखावा म्हणतात. अरे महात्मा एखाद्या वेळेस कदाचित क्षमा करेल, देव कधी क्षमा करणार नाही. जर आम्ही सेवेचं सोंग करत असेल ना, गुरुदेवांच्या नजरेतनं वाचाल, जगाच्या बापाच्या नजरेतनं कसे वाचाल? बरेचसे असे आहेत, फक्त स्वार्थ लागी करी सब प्रीती. बाबाजींकडनं स्वार्थ साधून घेण्यापुरते पुढे पुढे करतात. एकदा का स्वार्थ निभला, कोण बाबाजी? बाप, याला भक्ती म्हणत नाही. अरे अंतकरणात जर भक्ती असेल ना, तर काय होणार नाही. सेवा ही अंतकरणात नसावी, दिखाव्याची सेवा नसावी. मोठ्या मोठ्या माळी गळ्यामध्ये धारण केल्या, मोठा गंध लावला म्हणजे साधू झाला असं नाही. एका जणाच्या गळ्यामध्ये मोठ्या माळी, साधूचा वेश, पुढे पुढे करत होता बिचारा. मी म्हणलं, काय साधू आहे हो माणूस हा, किती सात्विक आहे. त्याची माऊली तिथेच उभी होती, म्हणजे त्याची पत्नी. ती म्हणे, महाराज 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 यांच्या गंधावर जाऊ नका. म्हणलं, म्हणजे फक्त मोठा गंधच लावला. म्हणलं, एवढा मोठा गंध लावला, चांगली गोष्ट आहे, गळ्यामध्ये माळी आहे. ती माऊली म्हणली, महाराज यायच्या गंधावर माळीवर जाऊ नका. तुमच्या समोर तर साधूचा आव्हानतात, तुम्ही बाहेर गेले, तुमच्या नजरेच्या पाठीमागे काय करतात ते नाही सांगितलेलं बरं. असे बरेचसे साधू आहेत, बाबाजी आले की मोठ्या माळी काय आव्हानतात. असं वाटलं पाहिजे बाबाजींना किती मोठे भक्त आहेत. बाबाजी का गेले पुण्याला, काल तुम्ही आले खाली आणि आमच्या बॅगा न्यायच्या होत्या रूम मध्ये. तिथे एवढे मोठे होते, या लहान लेकराकडे बॅग दिली. त्याने ती ओढत ओढत खालनं भरवली. शेवट लक्षात आलं, माझी स्वतःची बॅग मी स्वतः उचलली आणि रूम मध्ये नेली. मग ते उचलल्यानंतर एक भक्त आले, महाराज मी म्हणलं, एवढा वेळ काय करत होता? ही परिस्थिती आहे. याला सेवा म्हणत नाही, त्याला देखावा म्हणतात. ती जर सेवा असेल दिखाव्याची, ती माझ्या देवाला मान्य नाही कधीच. सेवा दाखवली जात नाही, सेवा केली जाते.
त्यामुळेच बोलतोय बाबा, प्रेमाने बोला, राधे राधे. हा, आज्ञा आली गुरुदेवाची, बरोबर ना. 8 वर्ष झाली पाहतोय, 8 वर्ष. आम्हाला जोपर्यंत स्वार्थ आहे ना तोपर्यंत आम्ही आहे. फक्त नजरेसमोर सेवेचा आव्हानाचा. मै बाप, सेवा केल्याने काय होतं सांगू? लक्षपूर्वक आहे का? आपण कथेकडे जाण्या अगोदर थोडीशी सेवा बोलून जातो, 2-4 मिनिट. आपणही बहुतांशी सेवा करताय, आपली श्रद्धा आहे तशी. मातांची सेवा ही इमानदारीनं असते, मातांची सेवा ही प्रामाणिक असते. बरेचसे भक्त आहेत बिचारे प्रामाणिक सेवाही करतात, नाही असं. पण कुठेतरी आमच्या सेवेमध्ये त्रुटी पडू नये त्यासाठी 2 मिनिटं बोलून जातो. काय होतं सेवेमध्ये माहिती आहे? अरे साधूची सेवा केल्यानंतर साधूला आवडेल न आवडेल तो भाग वेगळा, पण देवाला आवडल्याशिवाय राहत नाही. वाक्य आहे का? एक वेळेस देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण देवाच्या भक्ताची सेवा मात्र आपल्या जीवनामध्ये घडावी. एक वेळेस देवाची सेवा नाही केली तरी चालेल, पण संतांची सेवा आपल्याकडनं घडावी. एक वेळेस देवाचा अवमान झाला तरी देव क्षमा करेल, पण त्याच्या भक्ताचा जर अवमान झाला, साधूचा संताचा अवमान झाला, माझ्या देवाला कधीच मान्य नाही. देव कधीच क्षमा करणार नाही मै बाप. म्हणून नाही सेवा झाली तरी चालेल, किमान निंदा तरी होऊ नये. साधूचा महिमा फार मोठा आहे हो, फार मोठा आहे. दर्शने प्रशस्ती पुण्य पुरुष, ज्यांच्या दर्शन मात्राने आमचे अर्धे दुःख निवृत्त होतात ना. मी बघत आहे, हा, कोणी शेतात जरी चाललंय, बाबाजी गुडघ्याला मध्ये फार त्रास होतो, बभूती द्या. बभूती दिली, बाबाजी बरं वाटलं. त्याच्यामध्ये काय मैबाप? बभूतीमध्ये काय आहे? काही नाही, ती राख आहे. मग महाराज आमचे आजार का बरे होतात एका बभूतीने? उत्तर आहे, त्या बभूतीच्या पाठीमागे आयुष्यभर केलेली साधना आहे. सेवेने काय होतं मैबाप? सेवा केल्याने काय मिळतं? सेवेचा महिमा काय? लक्षात ठेवा, देवाच्या दारामध्ये सेवा नाही केली तरी चालेल, देवाच्या साधूच्या दारामध्ये, देवाच्या भक्ताच्या दारामध्ये सेवा केली ना, माझ्या भगवंताचं धाम मिळतं. सेवेचा फार मोठा महिमा आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये सेवा घडावी, ती देखाव्याची नाही, इमानदारीची असावी. बरेचसे फक्त कॅमेऱ्यासमोर, कॅमेरा आला की तोंड पुढे करतात. बघा ना, काही काही कॅमेरामॅन आपल्या 2 समोर येतात. हा, ते फोटोवाला ज्यावेळेस कॅमेरा धरतो त्याला म्हणण्याची गरज नाही, स्माईल प्लीज. ते काळ गेला आता स्माईल प्लीज म्हणण्याचा. कॅमेरा समोर आला लगेच हसतात. हा, माझा फोटो चांगला यावा. खरं बोला ताई, कॅमेरा समोर आल्यानंतर आम्ही आंबट तोंड करून बसतो का? कॅमेरावाला कॅमेरा काढतो बिचारा, फोटो काढायला घेतो, आपण असं बसतो का? कॅमेरा समोर आला, हा हा, बरोबर. साधी सेल्फी जरी काढायची मोबाईलवरती लगेच असं करतात, बरोबर का? अरे ही सेल्फी काढताना आम्ही हसतो, सेल्फी काढणं झालं की परत आंबट तोंड करतो. तसं गुरु हा आमचा कॅमेरा आहे. गुरु समोर आल्यानंतर सेवा करण्याचं फक्त नाटक करायचं, म्हणजे सेल्फी काढताना हसल्यासारखं.
बाबाजी दिसले की मागे पुढे पळायचं, मी फार मोठा सेवक, मी फार सेवा करतो, तेवढ्या पुरतं. कॅमेऱ्या समोर आल्यानंतर जसं हसणं आहे तसं काही लोकांची सेवा आहे. कॅमेरा दूर गेला की जैसे ते वैसे. कथा सुरू करायची होती, सहाची वेळ दिली होती, ते कोणीच नव्हतं. दोघे जण पळापळी करत होते, दोघे तिघे जण होते. गुरुचा जर आदेश झाला ना माईबाप, जेवढे आपण 9 साडेनऊला येतो तेवढेच 6लाही हजर असायला पाहिजे. याला सेवा म्हणतात. पण ते होताना दिसत नाही. सेवेचा फार महिमा मोठा आहे, फार मोठा महिमा आहे. साधूच्या दारामध्ये फक्त झाडून जरी काढलं ना तरी कल्याण आहे. अरे लोक नाव ठेवतील, ठेवू द्या ना. लोकांनी कुणाला सोडलं, समाजाने कुणाला सोडलं नाही, जगाने कुणाला सोडलं नाही. बाप, जगाने साधूला छळलं, देवा, अरे देव असताना देवाला छळलं, तिथे तुमची आमची काय कथा. ज्ञानोबाराय तुकोबाराय सारख्यांना लोकांनी सोडलं नाही. बाप, ज्ञानोबारायांना त्रास दिला, तुकोबारायांना त्रास दिला, तुमची आमची काय कथा. थोडं आम्ही बाबाजीच्या आश्रमामध्ये गेलो ना, लोक म्हणतात निघाला, काय दिवे लावणार आहे तर तिथे माहित नाही. थोडं आमच्या जीवनामध्ये वाईट घडू द्या. लोक म्हणतात काय मिळालं बाबाच्या आश्रमात जाऊन, काय मिळालं तिथे जाऊन. स्वभाव आहे लोकांचा. एक वाक्य लक्षात ठेवा, माझं वाक्य हृदयात नोट करा. चांगलं करा तरी अर्धा समाज आपल्या विरोधात आहे. चांगलं करा तरी 40% समाज आम्हाला नाव ठेवतो. वाईट करा तरी समाज नावच ठेवतो. सेवा करत असताना कोणी नाव ठेवलं नाही, मी एवढा मोठा माणूस कसा सेवा करू. अरे तू केवढा आहेस, तू घरी आहे. इथे आल्यानंतर जोपर्यंत आमचा इगो आम्ही घरी ठेवून इथे येत नाही तोपर्यंत आमच्या पदरात काहीच मिळत नाही. हे त्रिवार सत्य आहे. शिव टेकडीच्या दरबारामध्ये आलो ना, मी फार मोठा तुझ्या घरी, मी मोठा विद्वान तुझ्या घरी, मी मोठा महाराज तुझ्या घरी, आर्मी श्रीमंत ते तुझ्या घरी, मी मोठा गायक तुझ्या घरी, मी मोठा वादक ते तुझ्या घरी. जोपर्यंत आम्ही आमचा इगो या टेकडीच्या बाहेर घरी सोडून येत नाही ना तोपर्यंत आमच्या पदरात काहीच पडणार नाही. देवाच्या किंवा संतांच्या दरबारामध्ये जात असताना आमचा इगो आधी घरी ठेवून यायला शिका, तेव्हा काहीतरी मिळेल. आम्ही ते 8 वर्ष झाली येतोय, पाहतोय. ज्यावेळेस बाहेर जातो ना लोक फुलासारखी जपतात. इथे आल्यानंतर आम्ही हाताने पाणी घेऊन आंघोळ करतो. आमचे कार्य आम्ही हाताने करतो. याचा अर्थ असं म्हणायचं का मग आम्ही फार मोठे आहेत, आमची व्यवस्था झाली पाहिजे. नाही, दरबार साधूचा आहे, गुरुचा आहे. इथे सेवा करायला आलात, सेवाच करा. हा भाव असायला पाहिजे. हे चार्जिंग करायला येतो, हे वर्षाची चार्जिंग आहे. सेवेच्या संतांच्या दर्शनाचा महिमा एवढा मोठा आहे. तिथे सेवा केल्यानंतर काय होणार नाही. एक छोटंसं उदाहरण मला आठवलं, तेवढं बोलतो आणि माझ्या कथेकडे वळतोय. एकदा मोठ्या प्रेमाने बोला, हर हर नमः पार्वती पते शिव हर हर महादेव. दाजी तुमचा अनुभव असेल है ना, तुमचा अनुभव तर फार मोठा आहे. आता जात नाही शिव टेकडीवर, आवाज येत नाही का? येतो ना. आमचे पुण्याचे दाजी फार वर्ष झाले सेवा करतात. सगळ्यांना माहिती, दाजींना प्रसादही मिळाला. कुठेतरी आमच्या सेवेमध्ये, आमच्या श्रद्धेमध्ये कुठेतरी कमतरता असते. परिपूर्ण आम्ही श्रद्धा ठेवत नाही.
आमच्या ताईची परिपूर्ण श्रद्धा होती, नो प्रॉब्लेम, नो डाऊट. दाजींची श्रद्धा आहे. कुठेतरी तीळ मात्र 19-20 आमच्या मनामध्ये थोडीशी भीती असते. एक वाक्य लक्षात ठेवा, जोपर्यंत परिपूर्ण आम्ही त्याच्यावरती श्रद्धा ठेवणार नाही ना, तोपर्यंत देव सुद्धा आमच्याकडे येत नसतो. कुठेतरी कमतरता कमी पडली असेल, श्रद्धा कुठेतरी डगमगली का, स्वाभाविक आहे, भीती वाटली. जे भगवंताला करायचं त्याने केलंय. बऱ्याचशा लोकांना वाटलं आता काय दाजी शिवटिकडीकडे जाणार नाही. अरे दाजी कसा जाणार नाही, दाजीची श्रद्धा आहे, ताईची श्रद्धा आहे. दाजी आणि ताई बाबांच्या सेवेमध्ये इथेच बसले. याला श्रद्धा म्हणतात. आणि व्यासपीठावर न बोलतोय, आता ती इथे बसले, बाबांनी शब्द दिला आणि दाजी बाबांचा शब्द, आता बाबांची जिम्मेदारीने ते देवाला पूर्ण करावं लागेल. नाही देवाच्या बापाला पूर्ण करावं लागेल, देवाच्या बापाला पूर्ण करावं लागेल. बस श्रद्धेमध्ये आपल्या कमतरता येऊ देऊ नका. साधूच्या दर्शनामध्ये जर एवढं सामर्थ्य असेल तर सेवेमध्ये किती सामर्थ्य आहे. छोटीशी मला एक कथा आठवली, सांगून जातो, ऐका, लक्ष द्या. एकदा नारदजी भगवंताला विचारतात, देवा माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतो ना, इकडे माय येतो ना क्लिअर, मग सावध बसा आणि कथा ऐका. झोपलेली माय, उठ माय उठ, कथा सुरू आहे. झोपा, हरकत नाही, झोपले तरी मला काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही झोपा, फक्त पडू नका. तसे यावर्षी दगड कमी आहेत म्हणा, दरवर्षीच्या पेक्षा यावर्षी दगड कमी आहे, तर छान आहे, प्लेन आहे. आणि ऐका, तुम्हाला जाता जाता सांगतो, जर कोणी शेजारी झोपलं, हळूच चिमटा काढायचा, समोर बघायचं, त्याच्याकडे बघायचं नाही, भांडण होण्याची शक्यता असते. ते हळूच चिमटा काढला, ऐक, मग त्याला विचारायचं काय झालं ग, किंवा काय झालं रे, ते म्हणून काहीतरी चावल्यासारखं झालं, अरे किडा वगैरे चावला म्हणायचं, चावला असेल म्हणायचं, म्हणजे भांडण होत नाही आणि त्याची झोप जाते. जर कोणी झोपत असेल तर सावध करा, प्रेमाने बोला, राधे राधे, और जोर से, और जोर से. ऐका, आता संत दर्शनामध्ये काय सामर्थ्य आहे. देवाला नारदजी विचारतात, देवा, फार गोड कथा आहे. नारद देवाकडे जातात आणि देवाला म्हणतात, देवा संतांचा महिमा काय, संत दर्शनाचा महिमा काय. कदाचित मी बोलूनही गेलो